ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी युतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न आता भाजपकडनं उपस्थित करण्यात येतोय। महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुंबई ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांनी दणाणून जाईल असं वाटत असतानाच मुंबईमध्ये फक्त एकाच सभेची घोषणा करण्यात आली आणि यावरून भाजपनं ठाकरे बंधूंना लक्ष्य केलंय। त्यामुळे हे मनोमिलन आहे की मतमिलन आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। बघूयात। ठाकरे युतीत आलबेल की ऑल इज नॉट वेल। मुंबईत ठाकरे बंधूंची एकच संयुक्त सभा। राज ठाकरेंच्या सभांचा धडाका यंदा नाही। मनसे बंडखोरांच्या पाठीशी भाजपचा काय आरोप? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंची महापालिका निवडणुकांपूर्वी युती झाली। 25 वर्षांनंतर दोन्ही बंधू सातत्याने एकमेकांना भेटताना पाहायला मिळाले। जागा वाटपातला तिढाही दूर झाला। ठाकरेंची शिवसेना 167 तर मनसे 53 जागी रिंगणात आहे। उद्धव ठाकरेंनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय। मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका होईल असं वाटत असताना मुंबईमध्ये एकच संयुक्त सभा होणार अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे। मुंबईकर पाठीशी नसल्याचं जाणवल्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगत भाजपनं ठाकरे बंधूंना डिवचलंय। एकच सभा होईल शिवतीर्थावर। इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असतात। ही निवडणूक वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे माननीय उद्धवजी आणि माननीय रावसाहेब यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी, ते योग्य ठरेल। मुंबईबाहेर ठाण्यात एक सभा होईल, कल्याण डोंबिवलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे, नाशिकला होईल, संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील, नाशिकला संयुक्त सभा होईल। खरं तर त्यांना संयुक्त सभा घ्यायला जनता येणार नाही, लोक प्रतिसाद देणार नाही ही भीती आहे। या भीतीपोटी आधी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये 10 सभा संयुक्त करणार, मग सांगितलं आम्ही 5 सभा संयुक्त करणार। आता फक्त एका सभेवर आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे मुंबईकर आपल्या पाठीशी नाहीत। इतकंच नाही तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीमध्ये काडी टाकण्याचं कामही भाजपकडून होताना दिसतंय। उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतील हे माहीत असल्यानं मनसे बंडखोरांच्या पाठीशी आहे असं भाजप नेते सांगतायत। आम्हाला अशी माहिती आहे की मनसे या सर्व बंडखोर उमेदवारांना सक्रियपणे पाठिंबा देते आणि मनसे पूर्णपणे बंडखोरांच्या पाठीशी आहे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांना माहिती आहे की उद्धवजी ठाकरे उद्या आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतात। त्यामुळे या सगळ्यांना दूर ठेवण्याचं काम राज ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे। युतीची घोषणा आणि वचननामा या दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेविरोधात आक्रमक दिसतायत। त्या तुलनेमध्ये राज ठाकरे हे थेट टीका टाळतायत का असा प्रश्न निर्माण होतोय। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या देहबोलीवर प्रश्न उपस्थित केलाय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले। राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे। ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मी तर शांतपणे हसलो, संजय राऊत जोरात हसले, हे त्याचं उत्तर। ते मागच्या ऐका, एकच विनंती आहे की या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही। त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे। आम्ही मुद्द्यावरती बोलतो। मला अनेकांनी सांगितलं की राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती, काही जमत नव्हतं, नेहमीसारखे राज ठाकरे वाटत नव्हते। मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटमने देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे। या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत, याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या सगळ्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असले, मनोमिलन झालं असं दिसत असलं तरी
वास्तव काय आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेनेच्या बरोबर म्हणजे उद्धव सेनेच्या बरोबर राज ठाकरे या निवडणुकीत पहिल्यांदा आलेले आपल्याला दिसत आहेत. पण राज ठाकरे हे मनाने आलेत का, त्यांचे कार्यकर्ते मनाने आलेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भाजपच्या प्रचारामध्ये जो जोश दिसतो, जी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, त्याचं प्रमाण पहिल्यांदा म्हणजे ही पहिली महापालिका निवडणूक असेल तर दोन्ही पक्षांची एकत्र म्हणजे त्यांची एकी असून सुद्धा त्यांची कार्यकर्त्यांची संख्या कमी पाहायला मिळते. ठाकरे युतीमध्ये ऑल इज नॉट वेल हे वास्तव आहे की असा प्रचार करण्याची भाजपची ही रणनीती आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून भावांनी लढावं अशीच अपेक्षा राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक व्यक्त करतायत. पण युतीच्या पडद्याआड नेमकं काय सुरू आहे हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.